गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टडी स्किल अँड मेमरी वर्कशॉपच्या सेकंड पार्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. फर्स्ट पार्टमध्ये आपण प्रॉब्लेम डिस्कस केले होते. स्टुडंटचे प्रॉब्लेम काय आहेत, पेरेंट्सचे प्रॉब्लेम काय आहेत आणि स्कूल क्लास रिलेटेड प्रॉब्लेम काय आहेत. आज आपण स्टुडंट प्रॉब्लेमवर फोकस करणार आहोत. विद्यार्थी म्हणतात गणित अवघड जातं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे. गणित फास्ट सोडवता येत नाही, ॲक्युरेट सोडवता येत नाही, वेळ खूप जातो आणि गणित फार किचकट आणि अवघड वाटतं. दुसरा प्रॉब्लेम, अभ्यास करायला वेळ मिळत नाही. एकतर शाळा, क्लासेस, शाळेचं होमवर्क, क्लासचं होमवर्क, त्यानंतर मोबाईलचा वापरही अनेक विद्यार्थी करतात, त्यात भरपूर वेळ जातो आणि अभ्यासाला वेळच मिळत नाही. हा दुसरा प्रॉब्लेम. आणि तिसरा प्रॉब्लेम की अभ्यास केला तरी लक्षात राहत नाही. प्रत्येक वेळी परीक्षा आली की नव्याने अभ्यास करावा लागतो. मग यावर सोल्युशन काय ते आज आपण बघणार आहोत. विद्यार्थ्यांच्या या प्रॉब्लेमवर हे 2-3 सोल्युशन्स आहेत. मेंटल मॅथ किंवा त्याला स्पीड मॅथ किंवा वैदिक गणितही म्हणतात. स्टडी स्किल, अभ्यास कसा करायचा, शास्त्रीय पद्धतीने अभ्यास कसा करायचा, केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवायचा, समजून कसं घ्यायचं, रिव्हिजन कशी करायची, हे सगळे टॉपिक या स्टडी स्किलमध्ये येतात. आणि मेमरी टेक्निक, शब्द कसे लक्षात ठेवायचे, मुद्दे कसे लक्षात ठेवायचे, संख्या कशा लक्षात ठेवायच्या, फिगर्स, चित्र कसे लक्षात ठेवायचे, या सगळ्या गोष्टी या मेमरी टेक्निक्समध्ये येतात. तर आज आपण मेंटल मॅथ किंवा स्पीड मॅथ यावर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. तर मी काही गणिताची उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवणार आहे की ज्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की गणित आपण समजतो तितकं अवघड नाही, उलट खूप सोपं आहे. तर सुरुवात करूया. फर्स्ट एक्झाम्पल, 9999 मल्टिप्लाइड बाय 7895. आता तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी हे गणित करू शकतो, पण एकच होईल की प्रत्येक विद्यार्थी काय करणार, 5ने मल्टिप्लाय करणार या चारही अंकांना, त्यानंतर 9ने मल्टिप्लाय करणार, त्यानंतर 8ने आणि 7ने. इथं सुरुवातीला 5 9s are 45, 5 लिहून पुढच्या संख्या लिहिणार. त्यानंतर 9ने मल्टिप्लाय करून 9 9s are 81 होतात. सुरुवातीला 0 देऊन इथे 1 आणि या पुढचे डॉट्स. त्यानंतर 8 9s are 72, 2 zeros देऊन 72 मधला 2 लिहिला आणि पुढे काही येईल. त्यानंतर लास्टला 3 डिजिट देऊन 7ने मल्टिप्लाय करायचं. 7 9s are 63 आणि पुढे काय येईल ते, आणि या सगळ्या संख्यांची टोटल करायची आणि नंतर ॲन्सर मिळेल तुम्हाला, बरोबर. आणि या प्रत्येक अंकाने 4 अंकाला मल्टिप्लाय करायचं, ते लिहायचं, प्रत्येकाने तेच करायचं आणि या सगळ्यांची टोटल करायची. इथं कुठंही चूक झाली तरी तुमचं ॲन्सर कंप्लीट चुकणार, कारण एक जरी आकडा चुकला तरी उत्तर चुकीचं येईल आणि यात वेळसुद्धा बराच लागेल. तर एक तुम्हाला सिंपल मेथड सांगतो बघा. 9999 मल्टिप्लाइड बाय 7895. तर याचं उत्तर असं काढता येईल, 7894 नंतर 2105 हे ॲन्सर येईल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता. तर करेक्ट आहे ॲन्सर. आता याची ट्रिक सांगतो मी की हे कसं केलं. बघा, सुरुवातीला काय करायचं, हा जो दुसरा नंबर आहे 999 सोडून, तर यातून 1 लेस करायचा, म्हणजे 7895 वजा 1, 7895 मायनस 1. तर यातून मायनस 1 केला तर काय होईल, 7894 येतील. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये काय करायचं आहे की ही जी 999 आहेत, या 99मधून ही संख्या वजा करायची, म्हणजे 9 - 7 2 येतील, 9 - 8 1 येईल, 9 - 9 0 आणि 9 - 4 5. तर हे टेक्निक तुम्ही 99 999 9999 कितीही 9 असतील तरी वापरू शकता आणि ही दुसरी संख्या कुठलीही असेल तरी चालेल, त्याला काही लिमिट नाही. तर हे टेक्निक लक्षात आलं तुमच्या. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता सगळेच क्वेश्चन 900चे नसतात.
796 मल्टिप्लाइड बाय 794. आता हा एक वेगळाच पॅटर्न आहे, पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की या दोन्हींची सम 10 येते. 6 + 4 10 येतात आणि हे फर्स्ट 2 डिजिट सेम आहेत. तर अशी जर सिच्युएशन असेल तर काय करायचं, सिंपल आहे. 6 4 जार 24, हे 24 शेवटी लिहून टाकले आणि 78 नेक्स्ट डिजिट, 78च्या नेक्स्ट काय नंबर येईल, 80. तर 79 × 80 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता हे मल्टिप्लिकेशन सिंपल आहे, ओरली करू शकता. 0 ॲज इट इज ठेवायचा. 8 9 जार 72, 2 लिहिले, कॅरी 7, 8 7 जार 56, 56 + 7 63, 6320 आणि हे 24 अटॅच करायचे. तर हे झालं टोटल ॲन्सर. तुम्ही हे सुद्धा कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता आणि ही ट्रिक पण तुम्हाला इझी वापरता येऊ शकते. आणखी एक उदाहरण आपण बघूया. थोडंसं मोठं उदाहरण आहे. 5 6 3 2 4 1 मल्टिप्लाइड बाय 2 4 1 1 3 4. आता हे गणित सोडवायला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप वेळ लागेल, कारण 4ने मल्टिप्लाय करायचं या सगळ्यांना, इथे उत्तर लिहायचं. 3ने परत सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं, उत्तर लिहायचं. 1ने परत 4ने परत 2ने, आणि हे सगळे नंबर्स इथे 6 संख्या येतील, त्यांची बेरीज करायची आणि मग तुम्हाला उत्तर मिळेल. आणि यात कुठे जरी थोडीशी चूक झाली तरीसुद्धा तुमचा ॲन्सर रॉंग येईल. तर हे कसं सोडवायचं, सिंपल मेथड आहे बघा. की एक डॉट आपण मार्क केला, ही पहिली जोडी. 4 1s are 4, इथे 4 लिहून टाकले. त्यानंतर सेकंड डॉट, तर इथे आता 2 जोड्या आल्या, तर काय करायचं, 4 4s are 16 आणि 3 1s are 3, 16 + 3 19. तर इथे 9 लिहिले, 1 पुढे लिहिले, कॅरी पुढे लिहायचं. आता थर्ड डॉट, 2 4s are 8, 1 1s are 1, 8 + 1 9 आणि 4 3s are 12, 9 + 12 21. इथे 1 लिहिला, कॅरी 2 21. नेक्स्ट डॉट, आता 3 4s are 12, आपण इथे लिहून घेऊ रेफरन्ससाठी. त्यानंतर लास्ट टू फर्स्ट, 1 1s are 1, 12 + 1 13 झाले. त्यानंतर 2 3s are 6 आणि 4 1s are 4, 6 + 4 10, 10 + 1 12 + 1 13 + 10 23. तर इथे 3 लिहिले, इथे 2 लिहिले, कॅरी नेहमी नेक्स्ट डिजिटला घ्यायचा. त्यानंतर आता नेक्स्ट डॉट, 6 4s are 24, 4 1s are 4. त्यानंतर 3 3s are 9, 4 1s are 4, 9 + 4 13. त्यानंतर 2 1s are 2. आता 13 + 2 15 + 4 19, 24 + 19 43, 3 लिहिले, कॅरी 4 नेक्स्ट लाईनला. त्यानंतर नेक्स्ट 5 4s are 20 आणि 2 1s are 2, 22 झाले. 6 3s are 18, 4 4s are 16, 18 + 16. त्यानंतर 3 1s are 3, 2 1s are 2, 3 + 2 5, 2 + 8 10, 10 + 6 16 + 5 21, कॅरी 2 2 2 4, 2 + 1 3 + 1 4 + 2 6, 61. इथे 1 लिहिले, इथे 6 लिहिले. त्यानंतर आता हा कट केला. 5 3s are 15 आणि 2 4s are 8, 15 + 8 23. त्यानंतर 6 3s are 18 आणि 4 4s are 16, 18 + 16. त्यानंतर 3 1s are 3 आणि 2 1s are 2, 3 + 2 5. ॲन्सर 3 + 8 11,
11 प्लस 6 17, 17 प्लस 5 22, कॅरी 2 62 झाले, 2 लिहिले, कॅरी 6, हे कट केलं. त्यानंतर 5 1 जार 5, 2 2 जार 4, 5 प्लस 4 9 झाले, 9 प्लस 6 15 आणि 15 प्लस 4 3 जार 12, 15 प्लस 12 27, 7 लिहिले, इथे 2 लिहिले, हे कट केलं. त्यानंतर 5 1 जार 5, 3 2 जार 6, 5 प्लस 6 11, 6 4 जार 24, 11 प्लस 24 35 होतील, 5 लिहिले, इथे 3 लिहिले, हे कट केलं. 5 4 जार 20 आणि 6 2 जार 12, 20 प्लस 12 32, 2 लिहिले, इथे 3 लिहिले. त्यानंतर 5 2 जार 10, इथे 0 आणि इथे 1 आणि याची सम करायची फक्त. 4 9 2 5 5 5 8 13 8 5 3 आणि 1. दिस इज द ॲन्सर. तर अशा पद्धतीने तुम्ही इझिली किंवा ओरली तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर हे जस्ट तुम्ही ॲन्सर या 2 स्टेपमध्ये लिहू शकता किंवा भरपूर प्रॅक्टिस केली तर ओरलीही तुम्हाला उत्तरं काढता येतील. त्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊया आपण. हे अपूर्णांकांचा गुणाकाराचं उदाहरण आहे. अपूर्णांक म्हटलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना घाम फुटतो, पण सिंपल टेक्निक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 8/11 प्लस 3/11 याची जर सम केली तर ती 1 होते आणि या दोन्ही सारख्या संख्या आहेत. मगाशी आपण एक उदाहरण बघितलं होतं. सिंपल टेक्निक आहे. हा नंबर कॉमन नंबर जो आहे तो नंबर घ्यायचा, त्याच्या नेक्स्ट डिजिट घ्यायचा 80 आणि इकडे या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन 8 × 3/11 × 11. तर इथे 0, 8 9 जार 72, कॅरी 7, 8 7 जार 56 प्लस 7 63, 6320 आणि इथे 8 3 जार 24 आणि 11 × 11 121, 11चा स्क्वेअर 121. तर हे झालं तुमचं ॲन्सर. आणखी एक उदाहरण घेऊया. 21चा स्क्वेअर काढायचा. काही विद्यार्थ्यांना पाठही असेल किंवा नसेल पाठ तरी इथे काय करायचं बघा, सुरुवातीला ह्या लास्ट डिजिटचा स्क्वेअर काढायचा म्हणजे 1चा वर्ग करायचा. 1चा वर्ग काय येतो 1. त्यानंतर या दोन्हीचा गुणाकार करून त्याची दुप्पट, मल्टिप्लिकेशन अँड टॉईस. 2 1 जार 2 आणि त्याच्या डबल 4 आणि त्यानंतर या लास्ट डिजिटचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4, 441 ॲन्सर झालं. हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता किंवा काही विद्यार्थ्यांना माहितीही असेल. दुसरं एक थोडंसं मोठं उदाहरण घेऊया आपण. सपोज 96चा स्क्वेअर. प्रत्येक विद्यार्थी काय करेल, 96 मल्टिप्लाइड बाय 96 करत बसणार आणि याला वेळ लागेल. तर इथे काय करायचं आहे, लास्ट डिजिटचा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर किती येतो 36. तर 36 6 लिहिले आणि कॅरी नेक्स्ट डिजिटला घेतला. त्यानंतर या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन आणि त्याची टॉईस डबल, 9 6 जार 54 आणि 54च्या डबल म्हणजे 54 प्लस 54 किती होतील 108. तर इथे 8 लिहिले, इथे 0 आणि नेक्स्ट लाईनला 1. त्यानंतर 9चा स्क्वेअर, 9चा स्क्वेअर किती येतो 81, 9 9 जार 81 म्हणून इथे 1 लिहिले, इथे 8 लिहिले आणि याची सम करायची. 6 8 प्लस 3 11, कॅरी 1, 1 प्लस 1 2, 9216 इज द ॲन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं, हे स्पीड मॅथचे टेक्निक एकदम सोपे आहेत. म्हणजे समजायला सोपे, लक्षात ठेवायला सोपे आणि वापरायलाही सोपे. तुम्ही आज हे टेक्निक शिकलात, आजपासून तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता. अशा प्रकारची उदाहरणं बघा, सोडवा, प्रॅक्टिस करा. तुम्हाला इझिली
हे जमेल. आता प्रश्न असा येतो, आपण काही उदाहरणं घेतले हेच फक्त गणितं सोडवता येतात का? तर नाही. कंप्लीट मॅथ या स्पीड मॅथ पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. म्हणजे त्यात ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर, इवन स्क्वेअर रूट, क्यूब रूट म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, त्यानंतर अपूर्णांक, त्यानंतर डेसिमल नंबर्स म्हणजे पॉईंटमध्ये जे असतात, समजा 56.32 अशा प्रकारचे, मग त्यांची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ते याशिवाय LCM, SCF म्हणजे लसावी, मसावी, हे सगळं तुम्हाला या स्पीड मॅथ टेक्निकमध्ये शिकायला मिळतं. वेळ मिळाला की आपण बाकीचेही प्रकार बघूया. तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही मेमरी टेक्निक शिकणार आहोत. तेव्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, टेक केअर अँड गुड बाय.